नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया चण्याच्या पिठाचा ढोकळा. मी 200 ग्राम चण्याचं पीठ घेतले आहे. चला आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया. आपण वजन करून पण घेऊ शकता, असे वाटीनं पण घेऊ शकता. बाउलमध्ये टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया, अर्धा चम्मच साखर टाकूया. थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक साईडनंच असं फिरवायचं असते. पीठ जास्ती पातळ पण करायचं नसते, जास्ती घट पण करायचं नसते. आपल्या चण्याच्या पिठाचे चांगले गाठे एगराय पाहिजे. थोडंसं हळद टाकूया. जास्ती टाकल्यावर आपला ढोकळा लालसर होत आहे. आणखीन चांगलं मिक्स करून घेऊया. आपला ढोकळ्याचा बॅटर चांगला मिक्स करून झाला आहे. जास्ती घट पण करायचं नाही आपलं पीठ, जास्ती पातळ पण करायचं नसते. आता पीठ आपला ढोकळ्याचा तयार झाला आहे. 10 मिनिट झाकून ठेवूया. आपल्याकडे स्टँड असलं तर स्टँड ठेवू शकता. मी प्लेट ठेवत आहे. पातेल्यामध्ये पाणी टाकूया. गॅस पेटूया. पातेलं ठेवूया. पाण्याला चांगलं उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवूया. ढोकळ्याच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया. आपला ढोकळा चिटकणार नाही. आपण कुकरमध्ये ठेवता ते डब्यामध्ये पण बनवू शकता. ढोकळ्याच्या भांड्यात आपण बनवूया. तर सगळीकडे तेल लावून झालं आहे. आपल्या पाण्याला पण चांगला उकळी आला आहे. ढोकळ्याचं मिश्रण आपण 10 मिनिट ठेवले होते. आता आपण इनो टाकून घेऊया. चांगलं मिक्स करूया. थोडंसं पाणी टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता याला न थांबता आपण ढोकळ्याच्या भांड्यामध्ये टाकूया. ढोकळ्याचं मिश्रण सगळीकडे पसरून घेऊया. आता आपला पाणी गरम झाला आहे. त्याला ठेवूया. 5 मिनिटं गॅस फास्ट ठेवूया. त्याच्यानंतर आपण गॅस स्लो करूया. 10 मिनिटं आपण ढक्कन काढायचं नसते, म्हणजे आपला ढोकळा चांगला फुगणार नाही. 5 मिनिट झाला आहे. आपण गॅस स्लो करूया. आपण 20 मिनिटं ठेवूया. आपला ढोकळा 20 मिनिटामध्ये शिजून जात आहे. हवा जाऊ नये म्हणून आपण दगड ठेवूया. 20 मिनिटं झाले आहे. आपला ढोकळा शिजला का बघूया. चाकून बघूया आपला ढोकळा शिजला का. शिजला आहे आपला ढोकळा. आपला ढोकळा शिजून तयार झाला आहे. पातेलं खाली ठेवूया. ढोकळा आपला थंड होईपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. गॅस पेटूया. फोडणी करायचं चम्मच ठेवूया. आपण पॅनमध्ये पण फोडणी करू शकता. आपण फोडणी करून घेऊया. तेल टाकूया 2 चम्मच. स्लो गॅसवर आपण फोडणी करून घेऊया. आपला तेल गरम झाला आहे. ह्या चम्मचनं 2 चम्मच राई टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. मिरची टाकूया. गॅस बंद करूया. थोडंसं पाणी टाकूया. 2 चम्मच साखर टाकूया. 1-2 मिनिटं शिजू देऊया. थोडंसं लिंबू पिळून घेऊया, म्हणजे गोड आणि आंबट छान लागत आहे आपला ढोकळा. फोडणी करून घेतलेला आपण 2 मिनिटं थंड होऊ देऊया. गरम गरम ढोकळ्यावर टाकायचं नसते. चाकून आपण ढोकळ्याला मोकळं करूया. वरून थोडंसं हलक्या हातानं मारूया. ढोकळ्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण खाप करूया. किती छान बनला आहे आपला ढोकळा. एकदम स्पंज सारखा बनला आहे. एकदम मऊ मऊ बनला आहे. आपण फोडणी करून घेतलेलं ढोकळ्यावर टाकूया. आपल्याला लगेच खायचं असला ढोकळा तर सर्व ढोकळ्यावर आपण फोडणी केलेलं पाणी टाकून घेऊया. तर नंतर खायचं असलं तर आपण नंतर पण टाकून खाऊ शकता. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण ढोकळ्याची चटणी बनवूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. ह्या चम्मचनं 2 चम्मच जिरा टाकूया. 2 मिरची टाकून घेऊया. एकातून 2 केले आहे. 1 चम्मच साखर टाकली आहे. आपण ह्याच्यामध्ये पुदिना पण टाकू शकता. आपली चटणी चविष्ट बनण्यासाठी आपण थोडासा ढोकळा टाकूया.
अर्धा चमच मीठ टाकूया, थोडंसं पाणी टाकूया, मिक्सरला वाटून घेऊया. आपल्या ढोकळ्याची चटणी बनली आहे. आपला ढोकळा आणि ढोकळ्याची चटणी बनवून तयार झाला आहे. या पद्धतीनं आपण पण बनवून पहा, खाऊन पहा. जर आवडल्यास आम्हाला पण कमेंटमध्ये कळवा. आपला ढोकळा कसा झाला बघूया खाऊन. एकदम छान छान भाजी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.